अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या राखेचे काही खास उपाय बघणार आहोत आणि हे उपाय आपल्याला गुप्त करायचे म्हणजे कोणाला कळू द्यायचं नाहीये हे उपाय करताना। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय बघितले आहेत जे आपल्याला होळीच्या दिवशी करायचे आहेत आणि हे होळीच्या राखेचे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते आपल्याला होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राख घरी आणून आपल्याला ते उपाय करायचे आहेत। बघा, आता यावर्षी 2 मार्चला होळी आहे। 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे 2 मार्चला पौर्णिमा काळामध्ये संध्याकाळी 6 वाजेनंतर आपल्याला होळी साजरी करायची आहे किंवा तिची आपल्याला पूजा करायची आहे। तर फाल्गुन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच त्याला आपण हुताशनी पौर्णिमा सुद्धा म्हणतो आणि त्या दिवशी होलिकोत्सव साजरा करतात, त्यालाच आपण होळी असं म्हणत असतो। होळी साजरी करण्यामागे बघा 2 कारणे। थंडीच्या दिवसांमध्ये झाडांचा पालापाचोळा हा अनेक ठिकाणी साठतो आणि मग त्यामुळे तो पालापाचोळा गोळा करून आपल्याला त्याची होळी करायची असते। हा एक संदेश असतो स्वच्छतेचा आणि या दिवसाची आठवण म्हणून आपल्याला होळी सण हा साजरी करायचा असतो। त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हादाची ही कथा आहे, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाने अनेक प्रकारे त्याचा छळ केला, त्याला त्रास दिला, त्याला उंच कडावून खाली ढकलून दिलं होतं, त्याचबरोबर त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं, तरी पण त्याला काही झालं नाही। कारण की भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा कट्टर भक्त होता, त्याच्या मुखामध्ये सतत भगवान विष्णूंचं नामस्मरण असे, त्यामुळे भगवान विष्णू भक्त प्रल्हादाचं वेळोवेळी संरक्षण करत होते। बघा, इतकं करूनही भागलं नाही तर हिरण्यकश्यपूची जी बहीण होती हुंटा नावाची, तिला अग्नीपासून वरदान होतं की अग्नीमुळे तिला कुठलाही त्रास होणार नाही। तर ती हिरण्यकश्यपूला म्हणाली, मी त्याला एका अग्निकुंडामध्ये घेऊन बसते किंवा होळीमध्ये घेऊन बसते, ज्यामुळे तो जळून भस्म होईल। पण अशा वेळीही उलटच झालं, हुंटा जळून भस्म झाली, म्हणजे वाईट होतं ते जळालं आणि जे चांगलं होतं ते अस्सल शुद्ध होऊन बाहेर निघलं। म्हणजेच बघा, भक्त प्रल्हादाला त्यावेळी सुद्धा काहीच झालं नाही, त्याचं त्यावेळी भगवान विष्णूंनी रक्षण केलं होतं आणि त्या दिवसापासून होळी हा सण साजरी करतात। तर आता बघा, होळी या सणाला जेवढं महत्त्व आहे म्हणजे होलिका दहनाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तिच्या राखेला सुद्धा आहे। कारण की होळी या दिवशी आपण काही असे खास उपाय करतो की ज्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर पडेल किंवा कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनधान्य भरभरून राहील यासाठी आपण काही खास उपाय करत असतो। त्यातले काही उपाय मी तुमच्यासोबत काल शेअर केलेले आहेत आणि आज काही उपाय तुम्हाला शेअर करणार आहेत। हे उपाय आहे होळीच्या राखेचे। होळीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तिच्या राखेला सुद्धा आहे आणि या राखेचे आपल्याला हे उपाय करायचे। होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा, तुम्हाला होळीची राख घरी आणायची आहे। तर ती राख घरी आणल्यानंतर तुम्हाला ती राख आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती फुंकायची आहे किंवा तुम्हाला ती टाकायची आहे। त्यामुळे काय होतं की आपल्या घरातला जो काही वास्तुदोष आहे तो दूर होतो, आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा असेल तर वाईट शक्ती असेल तर ती घर सोडून जाते आणि आपल्या घराचं, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं सगळ्या बाजूने संरक्षण होत असतं। या होळीच्या राखेमध्ये सुद्धा तेवढीच ताकद असते, लक्षात घ्या। ही होळीची राख अतिशय प्रभावी आहे। इतकंच नाही तर ही होळीची राख प्रत्येक वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करत असते, कुठलीही वाईट बाधा आपल्याला होऊ नये म्हणून बघा, होळीची राख घरी आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला होलिका दहनापासून रोज महिनाभर, किमान महिनाभर तुम्ही जर होळीची राख त्याच्या कपाळाला लावली तर त्या व्यक्तीचा आजार हा लवकरात लवकर बरा होतो। इतकी ताकद या राखेमध्ये असते। त्यामुळे बघा, हे राखेचे उपाय आहेत, छोटे छोटे उपाय आहेत, 4-5 ते तुम्हाला नक्कीच करायचे आहेत। जेवढे जमतील तेवढे तुम्ही करू शकता। शेवटी उपाय आपल्याला श्रद्धेने करायचे असतात, पूर्णपणे विश्वास ठेवून करायचे असतात, तेव्हाच त्या उपायाचं आपल्याला फळ मिळतं। त्यानंतर बघा, तिसरा उपाय असा आहे होळीच्या राखेचा की होळीची राख घरी आणल्यानंतर तुम्हाला होळीची राख एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 5 तांब्याची नाणी टाकायची आहे आणि ही राख तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। यामुळे आपल्याकडे संपत्तीचा ओघ वाढतो, लक्ष्मी प्राप्ती होते आणि जे काही तुमच्यावर कर्ज असेल ते कर्जसुद्धा तुमचं दूर होतं। अर्थातच काय की लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमचे जे काही ते मोकळे होतात। हा सुद्धा उपाय तितकाच प्रभावी आहे, तुम्ही करून बघू शकता। होळीची राख घरी आणल्यानंतर तुम्हाला ती लाल कपड्यामध्ये टाकायची आहे, त्यामध्ये तुम्हाला 5 तांब्याची नाणी घ्यायची आहे, ती तुम्हाला टाकायची आहे आणि तिजोरीमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे। तर
होळीची राख ही आर्थिक वृद्धीसाठी एक वरदानच मानली जाते, म्हणजे ती एक वरदानच ठरते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघू शकता. त्यानंतर बघा, होळीची राख ही वाईट नजरेपासून सुद्धा आपलं रक्षण करते. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं सुद्धा वाईट नजरेपासून, आपल्या घरावर कोणाची वाईट नजर असेल तर त्या वाईट गोष्टींपासून, वाईट नजरेपासून आपलं रक्षण होते. इतकी ताकद या राखेमध्ये असते. तर बघा, ही राख घरी आणल्यानंतर तुम्हाला एका पुडीमध्ये ही राख घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं राई टाकायची, म्हणजे मोहरी तुम्हाला टाकायची आहे, किंवा तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये गुंडाळून ही राख, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तुम्हाला थोडंसं राई टाकायची आहे, म्हणजे मोहरी तुम्हाला टाकायची आहे. आणि ही जी काही राख आहे तुम्हाला अशा गुप्त ठिकाणी तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे. यामुळे तुमच्या घराचं वाईट नजरेपासून, कुठल्याही नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते. आणि तुमच्या घरात जरी अशी नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असेल तर ती घर सोडून जात असते. आणि या उपायामुळे तुमच्या घरामधले जे काही भांडण तंटे होतात किंवा वादविवाद सारखे होत असतील तर या उपायामुळे ते नक्कीच दूर होतात. घरामध्ये एक सुख शांती नांदते, समृद्धी येत असते. आणि ज्या घरामध्ये शांत वातावरण आहे, ज्या घरामधले लोक सुखी आहेत, समाधानी आहेत, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये शांती असणं, सुख असणं, त्या घरातल्या व्यक्ती समाधानी असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. हे उपाय जर तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने केले तर तुम्हाला याचे नक्कीच अनुभव येतील. त्यानंतर बघा, होळीची राख घरी आणल्यानंतर ही राख जर तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यात टाकली तर त्यामुळे राहूचे दुष्परिणाम कमी होतात. नवग्रहांचा जो काही त्रास आहे तो कमी होतो आणि आपलं सगळ्या बाजूने रक्षण होत असतं. बघा, आपल्या कुंडलिकेत ग्रहसुद्धा खूप परिणाम करतात. आपल्या ग्रहानुसार सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वाईट काळ, चांगला काळ हा सुरूच असतो. तर त्यामुळे ही राख त्यासाठी सुद्धा अत्यंत लाभदायी आपल्याला ठरते. अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज चिमूटभर राख तुम्ही जर टाकली तर यामुळे नवग्रहांचा दुष्परिणाम सुद्धा कमी होतो आणि तुमचं जीवन हे सुखी बनतं. त्यानंतर पुढचा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि हा उपाय प्रदीप मिश्राजींनी सुद्धा आपल्याला शेअर केलेला आहे. तर हा उपाय असा आहे की होळीची राख घरी आणल्यानंतर ती 3-4 वेळेस चांगली तुम्हाला चाळणीने गाळून घ्यायची आहे. आणि जो भस्म खाली उरतो तो भस्म तुम्हाला तुमच्या जवळपासच्या एका शिवमंदिरात तुम्हाला जायचं आहे. शिवलिंगावर तो तुम्हाला भस्म अर्पण करायचा आहे आणि त्यातलाच थोडासा भस्म तुम्हाला तुपामध्ये तो थोडासा कालवून तुमच्या कपाळावर त्याचा टिळा तुम्हाला लावायचा आहे. या उपायामुळे असं म्हटलं गेलं आहे की तुम्हाला जीवनामध्ये कधीही अपयश येणार नाही किंवा कुठल्याही अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही किंवा तुम्ही जीवनामध्ये कधीच हारणार नाही. तुम्हाला नक्कीच प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमचे यशप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. तर हा सुद्धा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही हा सुद्धा करून बघू शकता. बघा, शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते. जेवढं महत्त्व होळीला आहे, होळिका दहनाला आहे, तेवढंच महत्त्व त्याच्या राखेला सुद्धा आहे. त्यामुळे ही राख घरी आणून, नाही काही जमलं तर आपल्या घरामध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं लहान मुलगा तुमच्या घरी असेल, लहान बाळ असेल, ते आजारी पडलं आहे, तेव्हा तुम्ही त्याच्या कपाळाला लावा. त्यामुळे त्या बाळाचा, त्या लहान मुलांचा किंवा घरातल्या इतर कुठल्याही व्यक्तींचा आजार हा लवकरात लवकर बरा होतो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याचप्रमाणे ही राख घरी आणल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यात तुम्हाला ती फुंकायची आहे. त्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, वाईट शक्ती असते तर ती घर सोडून जाते. इतकी प्रभावी ही राख आहे. नाही काही जमलं तर हे 1-2 उपाय आहेत ते तुम्ही करून बघू शकता. यामुळे नक्कीच आपलं चहूबाजून रक्षण होतं. बघा, कोणाची वाईट नजर जर आपल्या घरावर किंवा आपल्यावर असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक नकारात्मक परिणामांना सामोरे जावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडतात आणि आपल्याला कळत नाही की असं का घडत आहे. पण बघा, कोणाची तरी वाईट नजर लागलेली असते आणि त्यामुळे आपल्याला ते भोगावं लागत असतं. पण अशा वेळेस जर आपलं वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हे जे काही उपाय आहेत, 2-3 छोटे उपाय आहेत, तुम्ही करून बघू शकता. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबव. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.